को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. नागपुरात विदर्भ माळी समाजाची मीटिंग घेण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आपलं राजकीय भवितव्य काय या विषयावर मंथनसुद्धा करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत किशोर कनेरे आहेत. भाऊ, काय सांगाल, आज जी बैठक घेण्यात आलेली आहे काय नेमका अजेंडा? आजची ही बैठक मुख्यत्वे माळी समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व सर्व राजकीय पक्षांनी द्यायला पाहिजे ह्याकरता ही मीटिंग आजची बैठवलेली आहे. ह्या बैठकीला सर्वपक्षीय लोक इथे उपस्थित आहे. आमचे आमदार माजी आमदार अशोकजी मानकर यांच्या अध्यक्षतेखाली आजची मीटिंग घेतलेली आहे. अमरावतीवरून डॉक्टर गणेश खारकर आलेले आहे, राजेंद्रजी आंडे आलेले आहे, विदर्भातून निरनिराळ्या ठिकाणी मंडळी आलेली आहे. आमची मुख्य मागणी ही आहे की आज विदर्भामध्ये जवळजवळ प्रत्येक मतदारक्षेत्रामध्ये माळी समाज हा 10% तर 17% लोक असताना एकाही उमेदवाराला आमचे तिकीट का देत नाही. आतापर्यंत सगळं चाललेलं आहे, पण याच्यापुढे आम्ही चालून घेणार नाही. आतासुद्धा आम्हाला आमचे राईट्स कळायला लागलेले आहे, लोकांनाही कळायला लागलेलं आहे. आणि समजा आमच्या हा कुठल्याही पक्षाने राजकीय पक्षाने समजा ही दखल घेण्यात नाही आली तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच याचे परिणाम त्या राजकीय पक्षाला भोगावं लागेल. ही जी मागणी आहे तुमची ही सगळ्याच पक्षांकडे आहे की पर्टिक्युलर असा कुठला? नाही, आता इथे सगळे लोक जमलेले आहेत जे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जे काय, कारण की समाजामध्ये काही प्रत्येक एकाच कुठल्याही पक्षाकडे समाज नसतो. वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे सामाजिक लेवलला कार्यकर्ते आहेत. त्यांनी त्याचं मेरिट तपासून त्यांना तिकीट द्यावे. आम्ही असं कोण म्हणत नाही की कुणाला माळी म्हणून कुणाला तिकीट द्यावी, तर हे आम्ही म्हणणार नाही. फक्त त्याचं मेरिट बघून त्याला हे करून निवडून येण्याची क्षमता बघून त्याला तिकीट द्यावं, जेणेकरून समाजालासुद्धा वाटेल की आमचासुद्धा याच्यामध्ये वाटा आहे. नुसतं आम्ही व्होट देण्याच्या याचेच नाही आहोत, तर आमचासुद्धा याच्यामध्ये योग्य तो वाटा आम्हाला मिळतो आहे. विधानसभाच्या निवडणुका आता जवळ येऊन राहिलेल्या आहेत, त्या दृष्टीने ही तयारी आहे आणि कशा प्रकारे तुम्ही प्रेशर बनवणार आहे राजकीय पक्षांना? नाही, आज आमची ही इथली नागपूरमधली शेवटची मीटिंग आहे. त्याच्यानंतर आम्ही जे मतदारसंघ काही निवडलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये आमच्या मीटिंग सुरू होतील आणि त्या क्षेत्रामध्ये मेळावे घेऊन, ओबीसींचे मेळावे घेऊन, समाजाचे मेळावे घेऊन, जागृती करून, सर्व जे लहान लहान समाज यांना एकत्र करून, कारण ओबीसीमध्ये सुद्धा बरेच जाती येतात. पर्टिक्युलरली एका याला तुम्ही प्राधान्य दिलं म्हणून सगळे ओबीसींना प्राधान्य दिलं असं होत नाही. त्याच्यामुळे आज ही आमची मागणी आहे की माळी असो किंवा अदर दॅन बाकीचे जे लहान लहान ओबीसीमधले समाज घटक आहे यांनासुद्धा प्राधान्याने आपण विचार करावा. याच्याकरता ही बैठक आणि येणाऱ्या काळामध्ये विदर्भात आम्ही अशा मीटिंग्स लावून कार्यरत राहणार आहोत. नक्कीच माळी समाजसुद्धा आता आपल्या राजकीय भवितव्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्या संदर्भातल्या मीटिंगासुद्धा सुरू केलेल्या आहे. सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.